लाडसावंगी लाडूबाईच्या प्रसिद्ध मंदिरामुळे गावाला पडलेले हे नाव लाडसावंगी। लाडसावंगी गावासाठी नेहमीच झटत राहणारा जैन परिवार, वारंवार गरिबांना मदत करणारे स्वर्गीय कचरूलालजी जैन, आपल्या प्रेमळ स्वभावाने आकर्षित करणाऱ्या स्वर्गीय वत्सलाबाई जैन यांच्या आशीर्वादाने 18व्या वर्षी लाडसावंगीच्या ग्रामपंचायतीचे सरपंच बनलेले, लाडसावंगी गावात समाजसेवेचा वारसा मिळालेले श्री प्रदीपजी जैन यांनी नेहमीच गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले। त्यांच्या सोबतीला त्यांच्या पत्नी वर्षाताई जैन या कित्येक वर्ष सरपंच पदावर असताना जिद्दी व उत्साहाने गावकऱ्यांच्या सेवेत हजर राहिल्या। प्रदीपजी जैन यांनी गावासाठी बराच कामगिरी केला। त्यात त्यांचे एक स्वप्न होते की गावात एक इंग्लिश मीडियम शाळा असावी। आजच्या या फास्ट युगात सगळं काही भरारीने वाढत चाललेलं आहे, त्यातच आपल्या गावातील नव्या पिढीने मागे नाही राहावं, उच्च शिक्षित व्हावं अशी त्यांची इच्छा आहे। परंतु आजाराने खचल्यामुळे ते स्वतः हे काम करू शकले नाही, पण त्यांच्या शिकवणीने कुटुंबाने नेहमीच लाडसावंगीसाठी केलेल्या कामगिरी बघत राहिल्यामुळे आपणही मागे न राहता त्यांचा परिवार, मित्रमंडळ, सहस्नेही यांनी स्वर्गीय कचरूलाल जैन शिक्षण संस्था मार्फत वात्सल्य किड्स एज्युकेशन ही शाळा उभारली। वर्षाताईंनी आपल्या मुलास सुनेस पाठिंबा देऊन गावकऱ्यांनी, संस्थेतील मंडळींनी सहकार्य करून प्रदीप जैन यांचे हे स्वप्न साकारले आणि 2015 मध्ये वात्सल्य किड्स एज्युकेशन या रूपाने एक ज्ञान मंदिर लाडसावंगी येथे झाले। शाळेपैकी बोलायचं झालं तर एक मराठी माध्यम होतं आणि इंग्लिश माध्यमातून काही जर शिक्षण घ्यायचं ठरलं तर शहराच्या ठिकाणी जावं लागत होतं। प्रदीप जैन यांच्या नेतृत्वाखाली त्यांची सून स्मिता मॅडम यांनी एक लाडसावंगीमध्ये एक इंग्लिश स्कूल चालू केलं। आता आमच्या मुलीला शाळेत टाकून जवळपास 8 ते 9 महिने झाले, पण आज मुलीची शाळेच्या इंग्लिश माध्यमातून तिची इतकी प्रगती दिसते। आम्हाला कोणत्याही बाबतीत जर विचारपूस केली तर ते दररोज आम्हाला जे मॅडम शिकवतात ती सुद्धा आम्हाला घरी ती स्वतः आम्हाला शिकवते। ते वात्सल्य एज्युकेशन हे लाडसावंगीत चालू आहे, पण हे आज नसतं लाडसावंगीत एक चालू आहे, पण नंतर अजून 12 महिन्यानंतर 2 वर्षानंतर हे एक तालुकाभर एक जिल्हाभर याचं एक प्रचार माध्यम होणार आहे। हावभाव करून ते स्वतः डेअरिंग करून बोलायला लागले, त्याबद्दल आम्हाला एकदम जास्तच आनंद झाला। आज 3 ते 4 वर्षामध्ये जर ते मुलं इतकं घडवू शकतात, अजून 2-5 वर्ष जर त्यांच्या हाताखाली झाला तर ते मॅडम तर मोठ्या पदावर जाणार, पण मुलांचं बी एकदम जास्त त्यांना इंग्लिशच्या बाबतीत आज जर त्यांचा पाया जर इतका जर मजबूत मॅडमने केला, भविष्यात त्यांच्या जीवनाकरता खूप काही चांगलं आहे। यांची प्रगती म्हणजे ह्या स्टेजवर चांगली होऊ लागली, कारण यांना इंग्लिशमध्ये ABCD 1 2 हे पूर्ण येऊ लागलं आणि कलर पूर्ण म्हणजे बोलू लागले, सांगू लागले, घरच्यांना पण सांगतात आल्यानंतर शाळेतून। जवळ असल्यामुळं आम्हाला ही शाळा आवडली आणि शाळेत प्रवेश केल्यापासून आमच्या ह्या मुलांचा आम्हाला चांगला अभ्यास वाटतो। घरी आल्यानंतर ते आम्हाला ABCD म्हणून दाखवतो। गॅदरिंगचे आता सध्या खेळ चालू आहे, हे खेळ समजा करून दाखवतो घरी आणि शाळेचा अभ्यास सुद्धा चांगला आहे। सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले, सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम।
असताना देखील मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला पालक लोकांचा. ग्रामीण भागातील पालक असूनही ते आज मुलांच्या शिक्षणासाठी खूप जागरूक झाले आहेत. प्रत्येक म्हणजे माझ्याजवळ 80% मुलांचे पालक हे शेती क्षेत्रातले आहेत. अगदी म्हणजे दिवसभर मुलं ते पालक लोक नाही राहत तरी पण मुलांचा अभ्यास वेळेवर पूर्ण असतो. मुलं वेळेवर शाळेत येतात. युनिफॉर्म जो आम्ही शाळेचा ठेवला आहे, जसं जसं मी कंपल्शन केलं आहे त्या प्रत्येक गोष्टी पालकांनी आजपर्यंत पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे मला खूप आनंद वाटतोय की ग्रामीण भागात देखील पालक आज एवढे जागृत आहेत मुलांच्या शिक्षणासाठी. मी इथं गेल्या 8 महिन्यांपासून टीचिंग करते वात्सल्य किड्स एज्युकेशन स्कूलमध्ये. तर इथं माझा वर्ग ज्युनियर KG हा क्लास आहे. तर इथं म्हणजे मुलांना शिकवायला खूप छान वाटतं आणि मुलांचा रिस्पॉन्स पण चांगला. तर काही वर्गातील 1-2 मुलं असे असतात ती बंड असतात, त्यांना थोडं रागवावं लागतं आणि तसा घरच्या पालकांचा पण रिस्पॉन्स असतो की आमच्या मुलांना तुम्ही रागवा. आणि काही काही पालक असे पण म्हणतात की शाळेत आल्यापासून आमची मुलं खूप सुधारली. आणि आम्ही या वात्सल्य किड्स एज्युकेशन स्कूलमध्ये म्हणजे प्रत्येक सण जो आपल्या वार्षिक मराठी महिन्यांचा सण असतो तो प्रत्येक सण आम्ही इथं सेलिब्रेट करतो आणि त्यात पालकांचा पण सहभाग खूप चांगल्या प्रकारे असतो. ते 4 सॅटर्डेला पॅरेंट्स मीटिंग होते, त्यामुळे आम्हाला पण समजतं की लोकांच्याकडे घरी काय असते आणि म्हणजे मुलं घरी काय सांगतात, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आम्हाला समजते. त्याच्यामुळे आम्हाला शिकवण्याला खूप सोपं जातं. त्यांच्या मानाने यांनी डान्स खूप छान करतात. त्यांना समजून सांगायला खूप छान वाटतं. हे बोलताना तो बोलतात, त्यांचं बोलण्यास वाटतं की आपण ऐकावं. खूप छान ते बोलतात. डान्स पण खूप छान करतात. सारखं मिस 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 म्हणत मागं मागे येतात. ते खूप छान वाटतं त्यांचं. दहीहंडीचा प्रोग्राम घेतला होता, त्यालाही मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. सगळ्या मुलांना पालकांनी म्हणजे अगदी घरात काही सामान नसताना विकत आणून सुद्धा मुलांना त्यांनी तयार करून पाठवले. त्यामुळे खूप आनंद वाटला की तो देखील प्रोग्राम एवढा चांगला झाला. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये लगेच आम्ही दिवाळी सेलिब्रेशनचा प्रोग्राम घेतला. नोव्हेंबरमध्ये दिवाळी सेलिब्रेशन, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दिवाळी सेलिब्रेशन झाल्यानंतर आता या महिन्यात डिसेंबरमध्ये आमची गॅदरिंगचा सर्वात मोठा उपक्रम आहे. यावर्षी पहिल्यांदा स्नेहसंमेलन साजरे करत आहे आणि यासाठी मी कोरिओग्राफरतर्फे मुलांचे गाणे बसवून घेतले आहेत आणि त्यासाठी शाळेतल्या मुलांनी आमच्याबरोबर शाळेतल्या मुलांनी खूप जीव तोडून मेहनत केली आहे. वय लहान असून मुलं आमच्यापर्यंत 2-2 वाजेपर्यंत दुपारी त्यांनी प्रॅक्टिससाठी थांबले आहेत. पालकांनी देखील मुलांकडनं घरी प्रॅक्टिस करून मुलांना पक्क केलं आहे. त्यामुळे हे स्नेहसंमेलन खूप जोरदार होण्याची 100% शक्यता आहे. मन मंदिर तेजाने उजळून गे साजगा. मन मंदिर तेजाने उजळून गे साजगा. संवेदना संवादे संवेदना जपदाना. मन मंदिरा तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी. तळहाताच्या रेषांनी सहज सुखा प्रकाशी तू तारा. स्वयं प्रकाशी तू तारा. चैतन्याचा गाभारा. भरपंखातून स्वप्न उद्याचे. भरपंखातून स्वप्न उद्याचे. झेप घे रे उजळून घे साधका. मन मंदिरा तेजाने उजळून घे साधका. मन मंदिरा मन मंदिरा मन मंदिरा. मपनी दप मगरे मगरे जाने सा मेरे सारे रे मपनी दपा.